बघू शकता मित्रांनो आंबे किती पिकलेले एकदम गोड आणि पिवळे पिवळे आंबे एकदम खायला एकदम गोड लागतंय। सॅनिटायझर कसे आंबे मक्कार गोड ये बघू शकता कसे मक्कार गोड। हॅलो गाईज वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स। तर मित्रांनो आज आम्ही आलेलो इकडं बेटाच्या कडेला। इथं आमचं जंगल तुम्ही बघू शकता। आता एका जंगलामध्येच आम्ही मोटर चालू आहे त्याच्यामुळे आवाज थोडा जास्त येतो मोटरचा। तिथं काही थोडीशी आंब्याची झाडं आहेत सॅनिटायझरने काही आंबे गोळा करून आणले। ते सॅनिटायझर कुठं ठेवले ते तिकडे हां तर चला आता आपण आंबेच बघण्यासाठी चाललेलो आहे। त्यांनी इथं कुठेतरी गोळा करून ठेवलेले कच्चे होते पिकत घालण्यासाठी ठेवलेले। त्याला जाऊन बघूया कुठं ठेवलेले काय त्यानंतर पिकेल आहे की नाही ते बी बघूया आणि बघूया किती पिकेल आहे। खायचा जोग ते व्हायला असले तर खाऊ बी चला। आणि इकडं आमच्या ताज्या व्हायला आलेलं एक आंबा बी सापडलेला आहे हे बघू शकता तुम्ही। ताज्या पिकेल आहे का हे बघू शकता असं दाबतोय तो म्हणजेच तो पूर्णपणे पिकलेला आहे शाख होईल त्याच्यावर हे बघू शकता। चला आता गँगच्या अड्ड्यावर जाऊ सर्वात पहिले त्यानंतर बघूया गँगचा झमेला चला। तर हे बघू शकता सॅनिटायझर आता फायनली आपल्याला त्या अड्ड्यावरती घेऊन चाललेला आहे। हो डायरेक्ट काच तरी झाड आहे बघू शकता उमरीचं झाड आहे लय मोठं याच्या बुडामध्ये ठेवलेलं आहे त्यांनी आमचा दाद्या आहे। हे बघू शकता सॅनिटायझरची आयडिया घे घ्या खाली घ्या। चला आता हे आंबे पिकलेले सॅनिटायझर घ्या खाली। चला मित्रांनो आता परत आमचा गँगचा प्लॅन झालेला आहे मस्त आंबे खाण्याचा। नाही आता जागा बदलू आता इकडे जाऊ का तिकडे जाईल हा आता इकडे जाऊ जमेला हो शकताय। सॅनिटायझर आंबे काही तोडले तुम्ही हा किती दिवस जाईल परवाला कोणता वार होता परवाला कोणता वार होता सोमवार गुरुवार होता। हे बघू शकता कसं कवळी तरी त्यांचा अजून एक मेंबर आलेला नाहीये। चालेल चला हे आमचं जंगल पण तुम्ही एकदा बघू शकता एकदम मस्त जागा आहे एकदम रिलॅक्स वाटतं मित्रांनो। हे बेट आहे म्हणजे इथं गोदावरी नदी आहे आणि त्या साईडने एक छोटी नदी आहे आणि मध्येच असं पूर्ण बेट आहे आणि याच्यामध्ये झाडं आहे वावर वगैरे आहे आणि काही आंब्याचे झाडं लावलेली त्याच्यामुळे गँगने ते गोळा करून आणलेले आहे बघू शकता। आणि आमच्या गँगला जागा पण बघा किती मस्त गावलेली इथं मस्त करंज्यांच्या गार सावल्या इथं झाडं आहे त्यांच्या दाट सावलीला गँग बसलेली आता इथं। चला आता तुम्हाला आंबे बी दाखवतो हो भाई हे बघू शकता मस्त पैकी हे बघा कसे दाबते म्हणजे आता या पूर्णपणे पिकलेले आहे शाखा हा पुरे पिकेले हे बघू शकता। आता मस्त सॅनिटायझर आता मस्त पैकी त्यांना धुवून बिवून आणील आणि त्यानंतर आपण मस्त खायला घेऊया बघू शकता। दादे भाई कधी आणले ते आंबे हा कधी पिकत घालेलं ते हा का दररोज तुम्ही असे काही ना काही जमेल काही राहते खाली आल्यावरती हे बघू शकता आमची गँग गाईंकडे आल्यावरती असेच काही ना काही दररोज झेमेले करीत राहते। चला आता आंबे धुया त्यानंतर बघूया खायला कसे लागत्या गोड लागत्या का कसे लागत्या। चला तसं बरं चला आता सॅनिटायझर संग जाऊया धुया इथं जागा बरं दादा भाई तिथं डिझाईन गडबड हा येईल घ्या चला आता आमची गँग खांद्यावर टाक सॅनिटायझर हा चला। हे बघू शकता आमची गँग आता आंबे धुण्यासाठी फायनली चाललेली नदीवरती मस्त रिलॅक्स आहे आता मस्त पैकी आता काय म्हणत्या मासे वगैरे आता रिलॅक्स आहे सकाळचा टाईम आहे सकाळचे आता 9 साडेनऊ वाजलेले त्याच्यामुळं एकदम रिलॅक्स वाटतं गोदावरी नदीवरती। हे पाणी तुम्ही बघू शकता किती शांत पाणी आहे आणि इथंच दररोज आमची आंघोळी करत राहते। हे तुम्हाला जे डबडे दिसतंय समोर तिथं मस्त खडक आहे खाली त्या खडकावरती आंघोळ करत राहते आणि त्याचबरोबर आमचं हे जे बेट आहे एकदम मस्त बेट आहे एकदम झाडं झुडपण एकदम मस्त वाटतं फिरायला याच्यामध्ये। आणि फायनली आता आमची गँग आंबे धुवायला भिडलेली आहे हे बघू शकता मस्तपैकी दाद्या वहिनी आता 3-4 घेतलेले आहे। आमचा सॅनिटायझर हे बघू शकताय तुम्ही दादीने तर फडका बिडका बी होय आणि मी सांडलो होतो थोडंसं पण मग चला वाचलो सॅनिटायझर घे एक धुवायला इकडे धुय ना मोकळ्या पाण्यात। हे बघू शकता सॅनिटायझर बघू आता कसं आंबे धुतो काय कारण की त्यांना चिकबिक राहतो रिकामा तोंडाला उभारला तर झमेला व्हायला बसलाय हे बघू शकता। आणि त्यानंतर या जे गोदावरी नदी दिसते याच्यात सकाळच्या टायमाला पक्षी लय राहत्या पानकोंबड्या बगळे काय असेल नसेल मासे खूप मोठमोठे याच्यामध्ये। आणि त्या दिवशी आम्ही याबा बघू शकता हे जे डबडं आहे तिथंच आंघोळीला आलो होतो आणि मक्कर आंघोळी केल्या ते माझी ती गँग असल्यावरती आणि गँगचा आज पण प्लॅन दिसतोय मला आंघोळीचा
करता आधी आहे का नाही आपल्या हा का ये बघू शकता मस्तपैकी आंबे आता धुवून बिवून एकदम चकाचक झालेले आहे, पिकले पण आहे आणि चकाचक झालेले आहे मस्त बघू शकता. तर चला आता गँगने आंबे बिंबे धुतलेले आहे. आमचा सॅनिटायझरने आता परत ते गोळा केलेलं आहे फडकं आणि आता परत आपण त्या मागाच्या थंडगार जागी जाऊन बसणार आहे आणि तिथंच आंबे बिंबे खाणार आहे. हे बघू शकता निघाली परत गँग आता हळूहळू गँगचा झमेलाच लई निराळा राहतोय. त्यांचे दररोज काही ना काही असेच काही ना काही झमेला राहतं. तर त्याच्यातले काही मेंबर आज आलेले नाही, अजून दाद्या झाले ते गँग अजून आलेले नाही. समोर पांडेल ते तिकडं मेंढ्यांकडे गेलेला आहे तो, आणि दादीने अजून काही सोडेल नाही त्याच्यामुळं तो अजून आलेला नाही खाली. चला आता हे बघू शकता हा हे बघू शकता सावली किती मस्त गारगार सावली आहे. खाली गवत आहे, टोचाई बिसायचं काहीच नाही, डायरेक्ट गादी टाईप आहे. सॅनिटायझर कसं वाटतंय आता? चल पहिला आंबा खाय, आम्हाला टेस्ट सांग कशी काय, गोड आहे कसं आहे, त्यानंतर आम्ही लगेच खातो मग. तर फायनली आता सॅनिटायझर मस्त एक पिवळा आंबा घेतलेला आहे. हे बघू शकता पूर्णपणे पिकलेला आहे तो, त्यांनी मस्त पिकेलच पाहून घेतलेला आहे आणि लगेच सोलायला बी सुरुवात केलेली आहे. दाखव सॅनिटायझर, हां काढ. आणि हे बघू शकता किती पिवळा आहे तो, पूर्णपणे पिकलेला आहे. आणि गोड आंबा पाहून सॅनिटायझर किती गोड हसलेला आहे. हे बघू शकता एकदम गोड स्माईल दिली त्यांनी. आता अजून खाल्ल्यावर तर अजून गोड स्माईल देईल. हे बघू शकता चला आता JCBच्या सोंडक्यात त्याने टाकले सालपट, आता गेल कडून हळूहळू तो. हे बघू शकता. तर सॅनिटायझर कसं वाटतंय मग आता पहिले खाल्ल्यावरती? चांगलं का कस काय आंबा गोड आहे का कसं आहे? लय गोड आहे काय? हे बघू शकता हे बघू शकता सॅनिटायझर बोलायला पाहू राहिला पण त्याची थोडी बगडी होती. काय बोलावं त्याला समजत नाहीये. त्याच्यामुळे आता त्याला हप्ताभर ट्रेनिंग द्यावं लागेल. हप्ताभर ट्रेनिंग दिल्यानंतर तो मोकळा बोलत जाईल. मग अजून नवीन आहे त्याच्यामुळे थोडा लाजतोय तो, पुरीवानी जागीच मुलगतोय. जमेला त्याचा वेगळा आहे. एकदा पूर्णपणे ट्रेन झाला का मग मस्त बोलत जाईल. हे बघू शकता. दादे भाई घे ना तू एक आंबा आवर नाही एक तर काय कसं काय हे बघू शकता. तर चला आता आपण एक आंबा घेऊ आणि बघूया आता गोड आहे कसं काय. चला हे बघू शकता सॅनिटायझर अजून मस्तपैकी आंबे खातोय. चला आता आपला नंबर आहे, आपण एक घेऊन बघूया गोड लागतो काय. आणि त्या अगोदर आता आमचा जो माणूस आहे दाद्या भाई, तो आपलाच एक ब्लॉग बघतोय, त्याच्यावरती आता जवळपास 100 लाईक कंप्लीट होत आलेले आहे. त्याच्यामुळे एकदम गोड हसलेलं दाखव दाद्या भाई. कोणता व्हिडिओ स्विमिंग आंघोळीचा आहे का? आमचा इथं आम्ही विजाव आहे ना, आम्ही आलेलो होतो तेव्हा दाद्या बी होता, सॅनिटायझर बी होता आणि आम्ही जवळ शंकरराव भरपूर गँग होती आमची. तेव्हा आम्ही इथं आंघोळीचा ब्लॉग काढलेला होता. हे बघू शकता, तुम्हाला दिसत नसेल बघू द्या. हा दिसतंय बघू शकता. जवळपास 100 लाईक कंप्लीट होत आलेला आहे त्याला. त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतंय. ज्यांनी बी मस्तपैकी आपले व्हिडिओ बघितले, ज्यांनी लाईक केले, त्यांचा मनापासून आभार आहे. काही विषय नाही आहे, असंच मित्रांनो प्रेम करत राहा, काही विषय नाही. तर चला आता मस्त आंबे खाऊया, त्यानंतर बघूया याच्यानंतर आपला प्लॅन कसा होतो कसं नाही. आता एक शाय घेतलेली आहे, बघूया आता गोड एक पिवळी का कशी आहे. त्यानंतर खाल्ल्यानंतर बी बघूया टेस्ट कशी काही नाही. आमचा सॅनिटायझर तर मोकार कापून भेटलेला आहे. हे बघू शकता गोड हसत कशी काय सॅनिटायझरला लय आंबे आवडले असं वाटतंय मला. कर सॅनिटायझर ला आवडले का आंबे लय गोड आहे काय? सॅनिटायझर सजमेला सगळ्यात निराळा असतं. इकडं दादे आपलाच ब्लॉग बघतोय मस्त वेगळी टाइमपास मध्ये. मस्त वाटतंय तो म्हणे बघायला. नंतर तर चला आता आंबे खाऊन घेऊ एवढे, त्यानंतर बघूया त्या झमेला आपला कसा होता कसा नाही. बघू शकता मित्रांनो आंबे किती पिकलेले, एकदम गोड आणि पिवळे आंबे, एकदम खायला एकदम गोड लागतंय. सॅनिटायझर कसे आंबे मक्कार गोड. हे बघू शकता कसे मक्कार गोड. सॅनिटायझरने आंबे खाऊन एकदम खुश झाला, डायरेक्ट मोक्कार गोड म्हणतोय. कारण की टेस्ट एवढी भारी आहे का, त्यांनी 2 दिवस अगोदर पिकत घातलेले, त्याच्यामुळे एकदम भारी लागलेले आहे. बघू शकता ना फायनल आमचा दाद्या भाई पण परत भेटलेला आंबे खाण्यासाठी. बघू शकता आपला ब्लॉग बिग बघून. दाद्या भाई कसं काय वाटतंय इकडं नदीच्या कडेला सकाळी बसल्यावरती असं थंड आंबे खायला? बघू शकता 9 वाजता आम्ही मस्त आमच्या गोदावरी नदीच्या कडेला बसलेलो आहे. सकाळी मस्त इकडं झाड आहे आमच्या पाठीमागं.
त्याच्या थंडगार सावलीला बसून मस्त सकाळचा आनंद घेतोय. आणि त्याचबरोबर आमच्या हातात आंबे, त्याच्यामुळे अजूनच मजा आहे, काही विषय नाही आहे. आमच्यामध्ये सगळ्यात जास्त आनंदी सॅनिटायझर झालेला आहे. कारण की गोड गोड आंबे त्याला भेटलेले खायला. जवळपास 7-8 आंबे होते, सगळे तिन्ही खाल्लेले, आम्ही एक खाल्लेला आहे. तरी अजून एवढे राहिले. आता ते आम्हाला त्याला द्यायचे सगळे, तोच खाणार आहे मस्तपैकी. आणि त्यानंतर दुपारी मस्त परत गँगच्या आंघोळी बिंगोळी बी होईल. अजून काय गाय वगैरे सोडलेले नाही आहे, थोड्या वेळाने सोडतील त्या. पण तवरक आता मस्त आम्ही सकाळचा या व्ह्यूचा मस्त आनंद घेतोय. कारण की हे बघू शकता आम्ही इथं बसलेलो आहे. हे बघू शकता दाद्या व्हायचा आंबा बी किती पिकलेला आहे. आणि कारण की इथं बघू शकता ही गोदावरी नदी आहे. आणि गोदावरी नदीच्या कडेला आणि इथं हे झाडं बघू शकता, या झाडाच्या सावलीला हा जो सकाळचा व्ह्यू एकदम मस्त व्ह्यू, एकदम मनाला शांत वाटतं. त्याच्यामुळे अजूनच मजा येते इथं. तर चला आता आम्ही एवढे 4-5 आंबे राहिले तेवढे खाऊन घेऊ. आणि हा जो पिकलेला आंबा आहे तो खाऊन घेऊ. त्यानंतर बघूया गँगचा पुढं काय प्लॅन होतो काही नाही. लेट्स गो. फायनली मित्रांनो आता आमचे आंबे जेवढे होते तेवढे मस्त आम्ही दाबून खाल्लेले, एकदम पिवळे आणि गोड आंबे होते. त्याच्यामुळे खूप मजा आलेली. सॅनिटायझरला बी मजा आली, सॅनिटायझरला मजा आली आंबे खायला. मस्त मजा आली. हे बघू शकता किती गोड बोललेला आहे तो. अजून खूप पिकेला आंबे होते, आम्ही खूप खाल्लेले. बघू शकता सॅनिटायझर आजला आनंदी झालेला आहे. त्यांनी मस्त पिवळे पिवळे आंबे खाल्लेले, त्याच्यामुळे मजा आली त्याला. आता यानंतर सॅनिटायझर काय काय माझं गाईन का जायचं का? हा का, आता यानंतर आता आमची जी गँग आहे मस्त आता घरी जातील, जेवणं बिवणं करतील. मग त्यानंतर गाई सोडून परत या गोदावरी नदीच्या कडेला येतील. तर चला मित्रांनो आता आम्ही आंबे तर खाल्लेले. तुम्हाला हा सकाळचा जो व्ह्यू आहे तो बी मस्तपणे दाखवला आहे गोदावरी नदीचा. तर चला आजचा जो आपला व्हिडिओ इथंच थांबूया. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. काय करा झेंडा? सबस्क्राईब करा. हा सबस्क्राईब करा. चला भेटू अशा एका नव्या व्हिडिओ मध्ये.